नमस्कार, मी डॉक्टर अमोल बागुल, श्री समर्थ विद्या मंदिर प्रशाला सावडी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विभाग या ठिकाणी सहशिक्षक विषय शिक्षक म्हणून कार्यरत आहे। 2 राष्ट्रपती पदकांनी सन्मानित शिक्षक तथा जगातील सर्वाधिक पारितोषिके विजेते कलाकार म्हणून श्री समर्थ विद्या मंदिर प्रशालेच्या इयत्ता 6वीच्या शिक्षक पालक विद्यार्थ्यांचं आजच्या या लेक्चरमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो। आज आपण पाहणार आहोत इयत्ता 6वी इतिहास नागरिक शास्त्रामधील पहिला धडा आपले समाज जीवन। एकूण 5 धडे आपल्याला आहेत, त्यातील पहिला धडा आहे आपले समाज जीवन। या पाठामध्ये आपण काय पाहणार आहोत की समाज कसा असतो आणि आपण समाजामध्ये कसं जगायचं, कसं वागायचं, कसं बोलायचं, ज्येष्ठांचा कसा मान ठेवायचा आणि समाजातील विविध प्रकारच्या गोष्टींवर कसं लक्ष केंद्रित करायचं हे आपण पाहणार आहोत। तर या ठिकाणी आपले समाज जीवन पान नंबर 59 सगळ्यांनी बोट ठेवायचं आहे धड्यावर। त्यामध्ये 4 पॉईंट आहेत। 1.1 माणसाला समाजाची गरज का वाटली, 1.2 माणसातील समाजशीलता, 1.3 आपला विकास, 1.4 समाज म्हणजे काय। सगळ्यात आधी मला पुस्तकातले चित्र पाहायला आवडतात। पान नंबर 59 वर चित्र आहेत बघा, 1 2 3 चित्र आहेत। पहिलं चित्र आदिमानवाचं आहे, जे आपण सेतू अभ्यासक्रमामध्ये ब्रिज कोर्समध्ये बघितलं की जुन्या काळचा आदिमानव कुठे राहायचा, कसा राहायचा आणि हत्यारं त्याने कशी तयार केली आणि त्याचं जीवन कसं होतं ते पहिल्या चित्रात दाखवलं। दुसऱ्या चित्रामध्ये एका गावातल्या खेड्याचं चित्र आहे। विहीर आहे, विहिरीवर महिला पाणी भरतायत। एक शेतकरी बैलांना घेऊन 2 जण ते शेतात चालले, त्याचं घर आहे, शेत दिसतंय, झाडं दिसत आहेत। पहिलं चित्र आहे आदिमानवाचं। त्याच्यामध्ये बदल झाल्यानंतर, क्रांती झाल्यानंतर तो आदिमानव पुढे कसा शेती करू लागला आणि कसा तो सुधारला हे चित्र आहे। तिसरं चित्र जे आहे आजचा जो माणूस आहे, अपडेटेड मॅन, अपडेटेड व्हर्जन ऑफ मॅनकाइंड। तर आजचा अपडेटेड नागरिक कसा आहे हे आपण पुढच्या चित्रात बघतोय। तिसऱ्या त्याच्याकडं स्वयंचलित वाहनं म्हणजे गाड्या आहेत, त्याच्याकडं हे आपण बघतोय की कॉम्प्युटर आहे, लॅपटॉप आहे, त्याच्यावर तो काम करतोय। आणि पुढचं आपलं चित्र आहे की त्याच्या खाली फोनवर तो बोलतोय, संवाद साधतोय। त्याच्या पुढं चौकटीत दिलं आणखी 50 वर्षानंतरचा समाज कसा असेल याबाबत चर्चा करा। आता साहजिक आहे या चित्रांवर आपण पहिल्यांदा बोलूया अजून 50 वर्षानंतर कसं असेल। मी तर असं ऐकलं आहे की AI आर्टिफिशियल इंटेलिजन्स नावाचा कोर्स आपल्याला ऑनलाईन करता येतो, म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता। तुम्ही आम्ही हुशार असतो त्याला IQ म्हणतात, इंटेलिजंट कोशंट। बुद्धिमत्ता प्रत्येकाचा बुद्ध्यांक असतो तो किती हुशार आहे म्हणून, आणि त्याची एक चाचणी असते। एक डर्मॅटोलॉजी नावाची अजून एक पद्धत आलेली आहे। आता मी तुम्हाला याचं उत्तर सांगतोय, 50 वर्षानंतरचा माणूस कसा असेल। डर्मॅटोलॉजी म्हणजे काय, तर आमच्याकडे निकिता वागचौरे नावाचे एक मॅडम आहेत, त्या काय करतात, त्यांच्याकडे ती सॉफ्टवेअरची पद्धत आहे। आपल्या हाताचा जो ठसा आहे, हात आपला पंजा, तो त्या स्कॅनरवर ठेवायचा, त्या ॲपच्या स्कॅनरवर, आणि त्याच्यानुसार तुमच्या हाताच्या रेषांवरून तुमच्या शरीराचं तापमान, रक्त, ब्लड, बाकीच्या भरपूर गोष्टी, बुद्ध्यांक आणि आपल्या बुद्धिमत्तेचा कल त्या ठिकाणी कळतो। आणि मग ते आपलं काउन्सिलिंग करतात आणि त्यामध्ये सांगतात की हा मुलगा कशा पद्धतीचा बुद्धिमान असू शकतो, त्याचा IQ किती आहे। त्यांचं एक लेक्चर आपण घेणार आहोत खास तुमच्यासाठी। तर अशा त्या मॅडम आहेत, तर त्याची माहिती देखील मी तुम्हाला ग्रुपला टाकणार आहे। हे मी तुम्हाला काय सांगतो की 50 वर्षानंतर लोक कसे असतात। अजून काय प्रकार आलेला आहे, बेबी डिझायनिंग नावाचा प्रकार आलेला आहे। बेबी म्हणजे लहान मूल, बाळ पोटात असतानाच तो मुलगा मुलगी कसा असावा, त्याला बेबी डिझायनिंग अशी कन्सेप्ट त्या ठिकाणी येऊ घातलेली विज्ञानामध्ये, अपडेटेड युगामध्ये। 50 वर्षानंतर कदाचित येईल, पण म्हणजे काय, त्या मुलाचे नाकडोळे कसे असावेत, त्याचा मेंदू कशा पद्धतीचा असावा, त्याचा बुद्ध्यांक कसा असावा, कदाचित त्याच्या शरीरामध्ये जन्म होताना एखादी चिपसुद्धा असू शकते की त्या चिपच्या माध्यमातून, इलेक्ट्रॉनिक चिपच्या माध्यमातून आपण त्याला कंट्रोल करू शकतो। आपण बघितलं आहे रोबोट, जपानमध्ये, चीनमध्ये रोबोटच्या माध्यमातून, हॉटेलमध्ये वेटर नाही आहे, तो रोबोट जेवण घेऊन येतात, रोबोट पाणी देतात, रोबोट बिलिंग करतात। इतकं अपडेटेड आता जग झालेलं आहे। अजून काय प्रकार पाहिला मी, तुम्ही बघितलं असेल की एक माणूस असा, हातामध्ये त्याच्या ते 2 सिलेंडर आहेत आणि तो समुद्रावरून उडतोय, म्हणजे त्याला पंख नाही आहे, ती काही जादू नाही आहे। तर उडणारं सिलेंडर, त्या सिलेंडरवर थांबायचं आणि त्याच्या पायाच्या खाली त्या भल्या मोठ्या प्रमाणात 2 सिलेंडरसारख्या शेगड्या असतात सिलेंडरच्या, या जसं रॉकेटच्या खालच्या बाजूने जसा जाळ निघतो, अगडी निघते, ज्वाला निघते, तसं त्याच्या पायाच्या खालून जे शूज आहेत
ती शूजच्या खालून हवा मोठ्या प्रमाणात निघते आणि ती हवा त्या माणसाला वर लोटते आणि सिलेंडरमध्ये जोपर्यंत तो गॅस भरलेला आहे तोपर्यंत त्याचं ज्वलन होतं आणि त्याच्या हातामध्ये 2 हे असतात स्टेरिंग्स, हाताचे स्टेरिंग्स, आणि तो समुद्रावर फिरतो. असे देखील व्हिडिओ आपण पाहिले. तर असं अपडेटेड लोक त्या ठिकाणी येत आहेत. आता आपण बघितलं आहे की भारत असेल, अमेरिका असेल, चीन असेल, जपान असेल, हे जे देश आहेत ते तंत्रज्ञानाने सुधारलेले देश आहेत आणि ते काय करत आहेत, ते अवकाशामध्ये, अंतराळामध्ये दुसऱ्या ग्रहांवर, मंगळ आहे, बुध आहे, गुरु आहे, चंद्र आहे, आणि सगळ्यात जास्त काम झालेला ग्रह कोणता आहे, मंगळ आणि चंद्र. या ग्रहांवर ते आपले यान पाठवत आहेत मोठ्या प्रमाणात आणि तिथल्या मातीचा अभ्यास करत आहेत. चीनने तर तिथं बटाटे पिकवले तिथल्या अंतराळावरच्या त्या सेंटरमध्ये, आणि अमेरिकेने नासाच्या माध्यमातून एक तरंगती प्रयोगशाळा अमेरिकेने अवकाशामध्ये सोडलेली आहे. आपण जर एक चित्रपटाचं नाव आहे, जॉन अब्रामचा पिक्चर आहे, तो आता मध्यंतरी आला होता, तो त्याचं नाव पण तुम्हाला मी सांगतो किंवा त्या पिक्चरची लिंक तुम्हाला मी टाकतो. तर त्याच्यामध्ये आपण बघितलं की राजस्थान पोखरणमध्ये जेव्हा अणुचाचणी आपल्या भारताच्या वतीने करण्यात आली होती, त्या चाचणीमध्ये जेव्हा ते अमेरिकेचं अंतराळातलं पृथ्वीच्या भोवती फिरणारं जे प्रयोगशाळा आहे, त्या प्रयोगशाळेच्या माध्यमातून अमेरिका काय करते, वेगवेगळ्या देशांच्या घडामोडींवर लक्ष ठेवते की कोणता देश अणुचाचण्या करतो की काय म्हणून. आणि जेव्हा जेव्हा हे यान भारताच्या त्या पोखरण अणुचाचणीवरच्या ठिकाणावरून जातं तेव्हा ते काय करतात, त्याचा टायमिंग शोधतात आणि त्याचा टायमिंग शोधून त्यावेळी त्या पिक्चरमध्ये असं दाखवलं की ते काम अणुचाचणीचं त्यावेळेस बंद ठरतं, जणू काही तिथे काही घडलंच नाही. पालापाचोळ्या टाकून देतात, त्या विहिरीवर हे टाकून देतात, त्या विहिरीच्या आतमध्ये खोलगट भागामध्ये तो अणुबॉम्ब तो पेरलेला असतो भारताने, आणि ती चाचणी करायची असते आणि भारताला हे जगाला दाखवून द्यायचं असतं की भारतसुद्धा हा अणुबॉम्बच्या दृष्टीने सक्षम आहे. म्हणजे बघा किती अपडेटेड जगात गोष्टी झालेल्या आहेत. आणि मोबाईल आहे, कॉम्प्युटर, लॅपटॉप आहे, हे सगळं अपडेटेड व्हर्जन आपण इथून पुढच्या 50 वर्षांमध्ये पाहू शकतो. ह्या विषयावर मी बोललो. आणि हे सगळं करत असताना माणूस त्याचा उदय कसा झाला, त्याला समाजाची गरज कशी पडली, याच्यावर आधारित हा धडा आहे. धडा बघूया आपण आता. इयत्ता 5वीच्या पाठ्यपुस्तकात माणसाची उत्क्रांती कशी झाली हे आपण पाहिलेलं आहे. तो कसा आला नाही का, परिसर अभ्यास भाग 1 भाग 2मध्ये आपण बघितलं. आधी मानव होता, जंगलांमध्ये राहायचा, एकत्र कसा आला, परत वनस्पतींची माहिती झाली, हत्यारांची माहिती झाली, धातूंची माहिती झाली, दगडांची माहिती झाली, चाकाचा शोध लागला, शेतीचा शोध लागला, आणि मग तो एकत्र येऊन काम करू लागला आणि तिथून समाज बनू लागला. समाज म्हणजे काय की विशिष्ट लोक एकत्र येऊन विशिष्ट कारणासाठी एकत्र येतात. मग ते सुखदुःख वाटण्यासाठी, सुरक्षेसाठी, एकमेकांबरोबर राहण्यासाठी, एकमेकांना आधार देण्यासाठी लोक एकत्र येतात आणि त्याचा समाज बनतो. आजचे आपले सामाजिक जीवन, बोट ठेवा, सामाजिक जीवन हजारो वर्षांच्या उत्क्रांतीतून आकारास आले आहे. माणसाने भटक्या अवस्थेकडून स्थिर समाज जीवनाकडे वाटचाल केलेली आहे. आधी तो भटकायचा, मग त्याच्यानंतर तो स्वतः एका ठिकाणी राहू लागला, कारण शेती त्याला काही उचलून नेता येत नव्हती. 2 एकर 3 एकर शेती ती काही उचलून नेता येणार नाही, म्हणून शेती ज्या ठिकाणी त्यांनी करायला सुरुवात केली, पिकांची निगा राखणे, पाणी देणे, खुरपणी करणे, इतर प्राण्यापासून शेतीचं रक्षण करणे, यामुळे तो एकाच ठिकाणी स्थिर राहू लागला, शेतीच्या कडेला झोपडी बांधून राहू लागला. आणि मग हळूहळू माझ्या शेताशेजारी तुझं शेत, तुझ्या शेताशेजारी त्याचं शेत, असं करत करत हळूहळू समाज बनू लागला आणि मग तो समाजाची त्या जीवनाकडे वाटचाल झाली. 1.1 माणसाला समाजाची गरज का वाचली. चित्राच्या खाली व्यक्तीच्या तसेच समाजाच्या विकासासाठी स्थिर आणि सुरक्षित समूह जीवन आवश्यक आहे. स्थिर आणि सुरक्षित एकाच ठिकाणी, शब्द महत्त्वाचा, सुरक्षित. हिंस्र प्राण्यांपासून सुरक्षा, दरोडेखोरांपासून सुरक्षा, लूटमारांपासून सुरक्षा किंवा ऊन वारा पावसापासून सुरक्षा, मच्छर, डास, अन्य हिंस्र कीटक, उपद्रवी कीटक यांच्यापासून सुरक्षा, म्हणून तो एकत्र राहू लागला आणि अन्न वस्त्र निवाराची गरज त्याला वाटू लागली. भटक्या अवस्थेतील माणसाला हे स्तरे आणि सुरक्षितता नव्हती. रानोमाळ जंगलात भटकणारे आदिमानव जे होते त्यांना कधी कोणता वाघ, सिंह हल्ला करेल, हिंस्र प्राणी हल्ला करेल माहीत नव्हतं. गुहेमध्ये राहायचं, गुहेमध्ये कधी साप घुसेल, कधी कोल्हा, लांडगा, चित्ता, बिबट्या यासारखे हिंस्र प्राणी घुसून त्याचा फडशा पाडतील, त्यामुळे त्याला स्थैर्य नव्हतं. परंतु एकत्र आल्यामुळे त्याला काय वाटू लागली, सुरक्षितता वाटू लागली. समाजाच्या याची जाणीव झाल्याने माणूस संघटितपणे राहू लागला, एकत्रित राहू लागला. मग त्याच्या वस्त्या झाल्या, वाड्या झाल्या, पाडा झाला. पाडा म्हणतात, जर तुम्ही याच्याकडे गेले तर याच्या कल्याण वगैरे करायचं गेले तर पाडा त्याला म्हणतात नाही का.
तर अशा छोट्या छोट्यातून गावं उदयाला आली, खेडं उदयाला आले, वस्ती उदयाला आली, शहरं, जिल्हा, तालुके, राज्य, देश अशा पद्धतीने उदयाला आले. बोट ठेवा. समाजाच्या निर्मितीमागील ही एक मुख्य प्रेरणा आहे. समाजातील दैनंदिन व्यवहार सुरळीत चालण्यासाठी माणसाला नियमांची गरज वाटली आणि मग काही काही गोष्टींचे नियम माणसांनी काय केले, स्वतः पाडले ते नियम. कसे नियम आहे की एकमेकांच्या अडीअडचणीला धावून जायचं, एकमेकांची सुरक्षा करायची. काही नियम त्यांनी स्वतःला जगण्यासाठी पाडले. लहान मुलांसाठी नियम, महिलांसाठी नियम, प्रौढांसाठी नियम, अशा वेगवेगळ्या पद्धतीने नियम त्यांनी टाकले आणि समाज पुढे आला. त्यातून रूढी, परंपरा, नीतिमूल्य, नियम आणि कायदे अस्तित्वात आले. त्यातून माणसाचे समाज जीवन अधिकच संघटित आणि स्थिर झाले. जो आजचा समाज आपण बघतोय की आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी नियम आहेत. एस टी स्टँडवर नियम, घरामध्ये सुद्धा नियम आहे. कोणाशी कसं बोलावं, वागावं, उठावं, बसावं, कोणाच्या कशा पद्धतीने आपण काम करावं, अशा पद्धतीने आपल्याला नियम सगळीकडे आहे. 1.2 आहे माणसातील समाजशीलता. माणूस स्वभावता समाजशील प्राणी आहे. बघा, तर त्याला समाजाची गरज पडते ना. आपण जर नवी गाडी घेतली आणि घरातच ठेवली, ती बाहेर नाही काढली तर लोक बघणार नाही, बघितलं नाही तर लोक आपल्याला पेढे मागणार नाही, आपलं कौतुक करणार नाही, आपल्याला शुभेच्छा देणार नाही, अभिनंदन करणार नाही. म्हणून माणसाला माणसांची गरज आहे, समूहाची गरज आहे, संस्था संघटनांची गरज आहे. प्रत्येक माणसाला आपलं सुखदुःख विचारण्यासाठी त्याच्या शेजारी पाजारी कोणी असावं असं मला नेहमी वाटतं. आणि म्हणून आपण गणपती, नवरात्र किंवा विविध जाती धर्माचे सण आहेत. समजा ईद मुबारक नावाचा सण आहे, उरूस आहे, गुरु नानक जयंती आहे किंवा नाताळसारखा सण आहे. वेगवेगळ्या जाती धर्म आपल्या भारतात नांदतात आणि म्हणून आपण त्या वेगवेगळ्या जाती धर्मांचा आदर करतो, कारण ह्या सगळ्या जाती धर्म मिळून, अशी माणसं मिळून आपला समाज बनलेला आहे. म्हणून इथं म्हटलेलं आहे की माणूस स्वभावता समाजशील प्राणी आहे. समाजाला मानणारा, समाजाला बरोबर घेऊन चालणारा. आता समाजाला वेगळं टाकून आपल्याला जगता येत नाही. मग समाज या शब्दाचा अर्थ असा आहे विशिष्ट घटनासाठी, गोष्टींसाठी एकत्र आलेल्या माणसांचा समूह. समजा एखाद्या घरातला मुलगा उद्या मोठा होऊन खूप शिकला आणि तो कलेक्टर झाला, त्याने UPSC MPSC दिली, तो कलेक्टर झाला. मग समाजातलेच लोक येतात, आपल्या कॉलनीतले लोक जाऊन त्याचं कौतुक करतात, बुके घेऊन जातात, शाल सिरपळ सत्कार होतो. त्याच्या समाजाची माणसं त्याचा सत्कार करतात, नातेवाईक सत्कार करतात. ज्या शाळेत शिकला त्या शाळेतले, कॉलेजातले लोक त्याचा सत्कार करतात. गावातले मोठमोठे लोक, आमदार, खासदार, नगरसेवक असतील, महापौर, उपमहापौर, नगरपालिका, महानगरपालिका असतील, नगरसेवक असतील, हे सगळे लोक येऊन त्याचा सत्कार करतात, कारण तो आपल्या गावाचा, शहराचा अभिमान असतो. म्हणून याकरता समाजाची गरज आहे. आपले माणसं आपलं कौतुक करतात. बरं, ही चांगली गोष्ट झाली सुखाची की कलेक्टर झालो म्हणून आपण त्याचा सत्कार करतो. एखादी दुःखद वाईट घटना जर घडली तर यावेळी सुद्धा समाज आपल्याकडे येतो, तो आपली विचारपूस करतो. त्याला आपण आपल्या घरामध्ये काय आणतो, त्यांच्या घरी एका व्यक्तीचं निधन झाले, चला आपण दारावर जाऊन या. दारावर जाऊन येणे म्हणजे काय की त्याला भेटून येऊया. जेवढे लोक त्याच्या घरी जातील, ज्या माणसाला दुःख झालं आहे की त्याच्या घरातलं कोणीतरी व्यक्ती निधन पावलं, वारलेलं आहे, करोनामुळे असेल, अन्य कारणामुळे असेल, तर त्याच्या घरी ते जातात आणि मग त्याला धीर देतात, पाठिंबा देतात. काळजी करू नको, रडू नको, त्याचे डोळे पुसतात, आम्ही तुझ्याबरोबर आहोत. आणि मग एखाद्या घरी एकटाच माणूस जर उरला असेल तर सगळी कॉलनी त्याला त्या ठिकाणी जीव घालते. करोनामुळे किंवा कोणत्या गोष्टीमुळे त्याच्या घरातल्या एखाद्या व्यक्तीचं निधन झालं असेल तर. म्हणून माणसाला सुखदुःखासाठी, आधारासाठी समाजाची गरज पडते, हे तुम्हाला मला इथं सांगायचं. सर्वांसमोर राहणे जशी आनंदाची बाब आहे तशी ती आपली गरज देखील आहे. ही तशी देखील आपली देखील गरज आहे. आपल्या अनेक गरजा असतात. कोणकोणत्या गरजा आहे आपल्या? अन्न, वस्त्र, निवारा या आपल्या शारीरिक गरजा आहेत. अन्न लागतं आपल्याला जगण्यासाठी, वस्त्र पाहिजे आपल्याला लाज झाकण्यासाठी, लज्जा रक्षणासाठी वस्त्र आपलेले असतात, अंगभर वस्त्र असतात. विविध प्रकारची वस्त्र आपण वापरतो, उन्हामध्ये वेगळी, पावसामध्ये वेगळी किंवा थंडीमध्ये वेगळी. वस्त्र ही आपली मूलभूत गरज आहे, महत्त्वाची गरज आहे. पुढचा गरज आहे ती आपली निवारा. निवारा म्हणजे छत आपल्या डोक्यावर असणं, आपलं घर असणं. असा निवारा आपल्याला आवश्यक असतो. आपल्याला जगण्यासाठी, चांगल्या सुखसुविधांसाठी घर हवं असतं. पाहुणे आल्यानंतर त्यांना राहण्यासाठी घर हवं असतं. नंतर ऊन वारा पावसापासून, हिंस्र पशुपक्षींपासून, चोर दरोडेखोर लूटमार ते करतात, त्यांच्यापासून रक्षण मिळण्यासाठी आपल्याला घर हवं असतं. म्हणून निवारा हा महत्त्वाचा आहे. या आपल्या सगळ्या कोणत्या गरजा आहेत? शारीरिक गरजा आहेत. आणि म्हणून त्या पूर्ण झाल्या की माणसाला स्थैर्य मिळतं. जसं आता तुमचं घर आहे, परंतु माणसाला तेवढंच पुरेसं नसतं. आपल्या काही भावनिक आणि मानसिक गरजाही असतात. इमोशनल होतो आपण,
चांगली घटना घडल्यावर किंवा वाईट घटना घडल्यावर आपल्या जवळचे आपल्याला आधार देतात, धीर देतात, चांगली गोष्ट घडल्यावर कौतुक करतात. म्हणून माणसाच्या जवळ त्याच्या जवळची माणसे सतत असावी. मी तर सूत्रसंचालनामध्ये नेहमी म्हणत असतो की माणसाच्या आयुष्यामध्ये जीवन जगत असताना असे काही क्षण येतात की त्याला वाटतं माझ्या जवळची माणसे माझ्या जवळ असावीत, असं प्रत्येकाला वाटत असतं. आणि म्हणून असे काही क्षण असतात, समारंभाचे क्षण असतात, लग्न कार्य आहेत, वाढदिवस आहे किंवा दुकानाचं उद्घाटन आहे, नवीन गोष्टीचं उद्घाटन आहे, नवीन घर घेतलेलं आहे, वास्तुशांती आहे, अशा अनेक गोष्टी, सुखाच्या गोष्टी. दुःखाच्या गोष्टी जर घेतल्या तर घरात निधन झालं किंवा 10वा आहे, 13वा आहे, प्रथम वर्ष श्राद्ध आहे, आखाजी आहे, समजा घागर भरतात खूप घरांमध्ये, किंवा अनेक धर्मांमध्ये 40वा केला जातो, काही धर्मांमध्ये 50वा केला जातो, काही धर्मांमध्ये 13वा केला जातो. अशा दुःखाच्या ठिकाणी आजारी आहे माणूस, त्याला लोक भेटायला जातात. आजारी असलेल्या माणसाला नातेवाईकच काय, त्याच्या गल्लीतले, कॉलनीतले, त्याच्या ऑफिसमधले किंवा कुठले पण त्याचा संपर्क आहे, ते लोक भेटायला गेल्यानंतर आहे ना, ते काय बिस्किट पुडं आणतात किंवा सफरचंद आणतात, याच्यावर त्याचं लक्ष नसतं की माझी माणसे मला भेटायला आली, याच्यावर त्याला आनंद होत असतो. म्हणून तुम्ही लक्षात ठेवा, तुम्ही तुमच्या आसपास कोणी जर असं असेल तर जरूर तुम्ही त्याला भेटायला जा, त्याच्यातून त्याचा निम्मा आजार बरा होत असतो. आणि जर कोणाच्या घरी निधन झालं असेल तर तुम्ही जरूर जा. आपले सुद्धा मानसिक अवस्था त्यांच्याबरोबर डेव्हलप होत असते, इतराला आधार देण्यातून आपण त्याच्या सुखदुःखात सामील होत असतो. आणि याला जीवन आणि जगणं म्हणतात. नुसतं आपलं घर आणि आपलेच लोक नाही बघायचे, समाजाच्या बाहेर, घराच्या बाहेर जी आपली कॉलनी आहे, आपले नातेवाईक आहेत, यांच्याकडं सुद्धा आपण पहिलं जायचं हातातलं काम सोडून सुखदुःखाच्या प्रसंगी. हे तुम्ही लक्षात ठेवा. आज जरी तुम्ही लहान आहात, तुमचे आईवडील ह्या सगळ्या गोष्टी पाळतात, लग्न कार्य चुकवत नाही, कोणाच्या घरी सुखदुःख चुकत नाही, तुम्ही सुद्धा आत्तापासून ती स्वतःला सवय लावून घ्यायची की आपण इतरांच्या सुखदुःखामध्ये सहभागी व्हायचं. त्याचं कारण असं आहे, लोक परत फेड करतात, लक्षात ठेवतात. एखाद्याच्या लग्नाला नाही गेला ना, तो तुमच्या घरच्या कोणाच्याही लग्नाला येणार नाही, हे लोक पाळतात. बघा, लक्षात ठेवा. म्हणून तुमचे आईवडील बघा नेहमी काळजी करत असेल, सुख असेल दुःख असेल आपण जातो, कारण हा समाज आहे आणि या धड्यामध्ये तेच सांगितलेलं आहे. उदाहरणार्थ भावनिक आणि मानसिक गरजा देखील आपल्या असतात. उदाहरणार्थ सुरक्षित वाटणे ही आपली भावनिक गरज आहे. आपल्याला आनंद झाला तर तो कोणाला तरी सांगावं असं वाटतं, दुःख झालं तर आपल्यासोबत कोणीतरी असावे असं आपल्याला वाटतं. आपल्या कुटुंबातील लोक, नातेवाईक आणि मित्रमैत्रिणी यांचा सहवास आपल्याला प्रचंड आवडतो, त्यातून आपली समाजशीलता दिसते. नातेवाईकच नाही, इतर ठिकाणी देखील आपण सहभागी झालं पाहिजे. गल्ली कॉलनीत विविध प्रकारचे सण आहेत, एकत्र येऊन कोणातरी मदत करायचं ठरवलेलं आहे. सोसायटीमध्ये 4 लोक एकत्र येऊन काहीतरी चांगली गोष्ट करायची, या सगळ्या गोष्टींमध्ये जरूर सहभागी व्हायचं. काही ठिकाणी आपल्याला हे करावं लागतं, देणगी जमा करावी लागते, पैसे जमा करावे लागतात थोडेफार, काही ठिकाणी आपल्याला वस्तू द्यावी लागते, आणि काही ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला आपला वेळ द्यावा लागतो, आपली उपस्थिती द्यावी लागते. सगळ्या ठिकाणी जा, लोक कळतात, माणसं कळतात, आणि याच्यातून आपली सुद्धा सामाजिक आणि भावनिक गरज आहे, मानसिक गरज आहे, ती आपली भागते. आता नुकताच प्रत्येकाच्या घरी रक्षाबंधन झालं असेल बघा, प्रत्येकाच्या घरी रक्षाबंधन झालं असेल, आपलं घर भरून गेलं असेल, सगळे लोक एकत्र आले असतील, मामाकडचे, आईकडचे, नाही का, मग तुमच्या वडिलांच्या बहिणीकडे म्हणजे तुमच्या आत्याकडे तुम्ही गेला असाल, किंवा एक 7-8 दिवस तोच सोहळा आपल्या घरामध्ये, नातेवाईकाच्या घरामध्ये चालू असेल, आपण जातो. आणि त्यामुळे एक प्रकारचं आपलं इमोशनल बॉन्डिंग लोकांबरोबर तयार होत असतं, आपल्या नातेवाईकांबरोबर. नवीन आपल्याला नाते माहीत होतात, नवीन आपल्याला मुलं असेल तर मित्र माहीत होतात, मुले असेल तर मैत्रीण माहीत होतात, मावस बहिणी कोणत्या, आत्याची मुलगी कोणती, मामाचा मुलगा कोणता, मामाची मुलगी कोणती, आपला चुलत मामा कोणता, मावस हे कोणता, हे सगळं नाते आपल्याला माहीत पाहिजे. आपण त्यांच्याशी रेग्युलर दररोज सुखदुःखामध्ये बोललं पाहिजे, त्यांची नावं आपल्याला माहीत पाहिजे, कोण कुठं राहतं, काय राहतं, याच्यातून आपल्याला निश्चित काय होत असतो, आनंद होत असतो. पान नंबर 60वर आपण वळूया. पान उलटायचं आहे. बोलते आणि लिहिते यामध्ये काय सांगितलं त्यांनी, चित्रकलेच्या स्पर्धेत तुम्हाला पहिले बक्षीस मिळाले आहे, ते स्वतः जवळच ठेवाल की मित्रमैत्रिणींना दाखवाल, त्यांनी तुम्हाला कसा प्रतिसाद द्यावा तशी तुमची अपेक्षा आहे, त्यांच्या प्रतिसादानंतर तुम्हाला कसे वाटले. आपलं कोणीतरी कौतुक करावं असं आपल्याला नेहमी वाटत असतं, किंवा आपण जर दुःखात असू तर कोणीतरी आपल्याकडे आलं पाहिजे, कोणीतरी आपल्या डोळ्यातलं पाणी पाहिलं पाहिजे, कोणीतरी आपल्याला अडचण विचारली पाहिजे, आपली समस्या विचारली पाहिजे, कोणीतरी असं पाहिजे की ज्याच्याजवळ आपण आपलं मन हलकं केलं पाहिजे, रडलं पाहिजे. म्हणून माणसाला माणसाची गरज वाटते, समाजाची गरज आहे. मग आता कौतुक केल्याने तुम्हाला खूप छान वाटलं, चित्रकलेचे बक्षीस मिळाल्यानंतर चांगले चित्र काढण्याचा हुरूप आला, आणखी काय वाटलं याविषयी लिहा. आपलं कौतुक झाल्यानंतर आपल्याला वाटतं अरे वा, मी याच्यापेक्षा अजून छान चित्र काढेल, अजून बक्षीसं मिळवेल, अजून सगळ्या लोकांना दाखवेल माझं अजून कौतुक. याच्यातून आपण सुखावतो, आपल्या मनाला आनंद होतो.
आपल्या मेंदूला आनंद होतो. सगळ्यात महत्त्वाचं काही काही लोकांच्या मेंदू डोक्यात राहून जातो, तू माझं कौतुक नाही केलं, तुम्ही आमच्याकडे आले नाही म्हणून आम्ही तुमच्याकडे येणार नाही, माझ्या मुलाला विचार नाही म्हणून मी तुमच्या मुलाला विचारणार नाही. असे लोक काही लोक खुन्नस म्हणतो आपण ठेवतात किंवा निंदा करतात. हे चुकीचं आहे, असं करायचं नाही, हे लक्षात ठेवा. खाली आपण बघूया, अन्न वस्त्र निवारा शिक्षण आणि आरोग्य हे आपल्या मूलभूत गरजा आहेत, हे आपल्याला माहीत आहे. मूलभूत गरजा अन्न वस्त्र निवारा जेव्हा आधी म्हणा होतो तेव्हा, परंतु आता 2 गरजांमध्ये याच्यात वाढ झाली, ती कोणतं? शिक्षण आणि आरोग्य. आपण शिकलं पाहिजे, आपल्या आसपास कोणीही अशिक्षित नाही राहिलं पाहिजे, निरक्षर नाही राहिलं पाहिजे, साक्षर झाले पाहिजे, सगळ्यांनी शिकलं पाहिजे. शिक्षणाचं महत्त्व हे सावित्रीबाई फुले आणि आदरणीय ज्योतिबा फुले साहेब यांनी सगळ्या जगाला सांगितलेलं आहे. त्यामुळे जे शिकत नाही त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणं आपलं काम आहे. मी कल्याण रोडला एक मुलगा झाडू विकत होता, तो चालला होता आणि मी त्याला विचारलं, झाडूचं जे ते त्याने ओझं उचललं होतं, 8वी 9वीचा मुलगा असेल तो, ओझं होतं त्याच्याकडे. मी त्याला विचारलं थांबून, त्याला वाटलं झाडूच घ्यायचा काय मला त्याच्याकडून. मी तू म्हणे साप झाडू लेना आहे क्या? म्हटलं मला झाडू नाही घ्यायचा. तू कितवीला आहे रे, कुठून आला तू? तो म्हणे मी उत्तर प्रदेशचा आहे. आणि कुठं थांबला? कल्याण रोडला खोल्या मिळतात भाड्याने, त्या ठिकाणी तो राहत होता इतर मुलांबरोबर. आणि तो काय म्हटला मला की मी ह्या करोडामध्ये माझी शाळा सुटली आणि मी त्या ठिकाणी झाडू विकायचं काम करतो. म्हटलं मग तू शिकत नाही का ऑनलाईन? तो म्हणे मोबाईल नाही मेरे पास, ये नाही वो नाही, असं तो मला बोलत होता. आणि मग म्हटलं आता कितवीला? तो म्हणे मी आता 10वीला गेलेलो आहे. म्हटलं मग तू 10वीचा फॉर्म तुमच्याकडे भरतात का? तो म्हणे सब करते लेकिन अब मैं यहाँ पे रुका हूँ, मुझे घर पैसे भेजने पडते. तर मी त्याचं काय काम केलं, त्याला 1-2 माझ्या मोबाईलवाल्या मित्रांकडून जे मोबाईल रिपेअरिंग वगैरे करतात त्याला मी एक सिम कार्ड घेऊन दिलं आणि एक चांगला चालणारा छोटासा मोबाईल त्याला मी गिफ्ट केला. मला आनंद झाला. तो काय करतो आता, त्याने UPला गावाकडे संपर्क साधला. त्याच्याकडे मोबाईल होता पण बटनाचा मोबाईल होता. त्या बटनाच्या मोबाईलवरून त्याला काही कळत नव्हतं. मग आता त्यांनी UPचा अभ्यासक्रम आपल्या महाराष्ट्र स्टेटपेक्षा वेगळे, मग त्यांनी त्याच्या गावाकडे UPमधल्या एका जिल्ह्यातल्या संपर्क साधला. तिकडे तो गेला, घरी पण त्याने सांगितलं, मलाही त्याने फोन लावला, त्याच्या आईवडिलांशी मी बोललो आणि मग तो परत झाडू विकायला आला. तर तो शाळेत जात नाही याचं मला वाईट वाटलं, पण त्याला मोबाईल मी उपलब्ध करून दिला मोफत. आणि त्याने काय केलं, मग तो आता त्याच्यावर लेक्चर करतो. 1-1.5 तासाचे लेक्चर असतात, ते सकाळीच असतात आणि नंतर मग तो झाडू विकायला परत निघतो. तो आपल्या राज्यातला नाही, त्याला नाही तर त्याला मी इथं कुठंतरी ॲडमिशन करून दिलं असतं किंवा बाकीच्या गोष्टी केल्या असत्या. परंतु त्याच्या टीचरचं माझं बोलणं त्या ठिकाणी होतं. त्याचे 6 शिक्षकांचे नंबर मी घेतले आणि आता त्याच्यावर मी वॉच ठेवतो. कसा की हा लेक्चर करतो की नाही, हे करतो की नाही, ते करतो की नाही. मग त्याला मी त्याच्या घरी पाठवलं. तो घरी गेला उत्तर प्रदेशमध्ये आणि तिकडून मग त्यांची पुस्तकं तो घेऊन आला. त्याला पुस्तकं घेण्यासाठी मी पैसे दिले, परंतु त्याच्या टीचरने त्याला मोफत पुस्तकं दिले आणि त्याला शुभेच्छा पण दिले की जेव्हा शाळा, त्यांच्याकडे पण शाळा सुरू नाहीत, जेव्हा शाळा सुरू होतील तेव्हा तुला शाळेत यावं लागेल, तुला तुझ्या 10वीच्या परीक्षेचा फॉर्म भरावा लागेल किंवा अशा गोष्टी. त्यामुळे तो मुलगा खूप सुखावला. त्याच्यामुळं मला या ठिकाणी महत्त्वाचं वाटतं, शिक्षण हे महत्त्वाचं आहे. तुमच्या आसपास असं कोणी असेल तर त्याला मदत करा, तुम्ही वेगळ्या पद्धतीची मदत करा, कारणं शोधा, त्याच्या लोकांशी संपर्क साधा. हा शिकत नाही का शिकत नाही, हे सुद्धा लक्षात ठेवण्याची आपण गरज आहे. आणि मूलभूत गरज अजून या ठिकाणी सांगितली आरोग्य. तर आरोग्य देखील आपल्याला महत्त्वाचं आहे. आपण चांगली स्वच्छता ठेवली आपल्या घराच्या आसपास, आपल्या शरीराची. काही जणं मी बघतो की आंघोळ करतात परंतु डोळ्याच्या या दोन्ही कोपऱ्यामध्ये चिपाडा असतात. आंघोळ करतात परंतु नाकामध्ये त्यांच्या घाण असते, ते स्वच्छ करत नाही. आंघोळ करतात परंतु काही जणं दात घासत नाही, ही चुकीची गोष्ट आहे. दात 2 वेळा घासले पाहिजेत. आपल्या शरीराचं आरोग्य आपण जर ठेवलं, वेळच्या वेळी खाल्लं आणि बाहेरचं फास्ट फूड खायचं नाही, बटाटे वडे, वडापाव आणि काय ते वेपर्स खाल्ले, बंद पाकिटातले पदार्थ खाल्ले, त्याच्यामुळे तुमच्या आरोग्याला धोका होऊ शकतो. त्यामुळे हे लक्षात ठेवा, बाहेरचं खायचं नाही. या आपल्या मूलभूत गरजा आहेत, हे आपल्याला माहीत पाहिजे. शिक्षण, आरोग्य, अन्न, वस्त्र, निवारा या गरजा. समाजातील व्यक्तींचे श्रम आणि त्यांच्या कौशल्यांमुळे वस्तू तयार होतात. बघा आपल्या आसपास खूप लोक शिकतात. आता टेलर आहे, त्यांच्याकडे स्किल आहे कपडे शिवण्याचं. आदरणीय चपला शिवणारे जे आहेत, चर्मकार बांधव जे आपले, ते काय करतात, सुंदर मापाच्या चपला शिवतात आणि लोकांच्या पावलांचं रक्षण करतात. अशा चर्मकार समाजाचं मी फार मनापासून कौतुक आणि गौरव करतो, नाही का. किंवा आपण जर बघितलं, सोनाराकडे जर आपण गेलो, ज्वेलरी सराफांकडे, तर ते कलाकुसरीने त्यांच्याकडे स्किल असतं, ते दागिने तयार करतात, नाही का. किंवा आपण जर शेतकऱ्याकडे गेलं तर त्याच्याकडे सुद्धा स्किल आहे, कोणत्या कालावधीमध्ये कोणतं पीक लावायचं,
कोणत्या कालावधीमध्ये कोणतं पीक लावायचं, कोणते मोसम, कोणते ऋतू, कोणत्या पिकाला किती पाणी, ही ज्ञान त्याच्याकडे स्किल. असे वेगवेगळे लोक आहे बघा. 12 बलुतेदार जुन्या काळी त्यांना म्हटलं जायचं. मग त्यांच्याकडे स्किल आहे आणि त्या माध्यमातून वस्तू तयार होतात त्यांचे. हेच वाक्य इथं आहे. शिक्षण आणि आरोग्यविषयक सेवा सुविधांमुळे आपण सन्मानाने जगू शकतो. या सर्व बाबी आपल्याला समाजात उपलब्ध होतात. वेगवेगळे उद्योग व व्यवसायातून आपल्या गरजा पूर्ण होतात. उदाहरणार्थ आपल्या अभ्यासासाठी पुस्तक लागते, पुस्तकासाठी कागद लागतो, त्यामुळे कागद निर्मिती, छपाई आणि पुस्तक बांधणी इत्यादी व्यवसाय उद्योगांचा विकास मोठ्या प्रमाणात होतो. अनेक व्यक्ती त्यात वाटा उचलतात. समाजातील अनेक विविध व्यवसायांमुळे अनेक गोष्टी आपल्याला लागतात आणि त्यातून आपल्या वेगवेगळ्या प्रकारच्या क्षमता आणि कौशल्यांचा विकास होतो. मग समजा ITIमध्ये टर्नर, फिटर, वेल्डर आहेत, ते शिकवलं जातं त्यांना आणि मग ITIचा त्यांचा कोर्स पूर्ण झाल्यानंतर तो वेल्डर जो आहे तो वेल्डिंगचं दुकान टाकतो आणि त्याच्यातून तो स्वतःचं स्किल दाखवतो, रॅक तयार करतो, मांडण्या तयार करतो, मोठाले शेड तयार करतो आणि याच्यातून तो समाजासाठी आपल्या स्किलचं योगदान देतो. समाज त्याला त्या बदल्यात त्याच्याकडून वस्तू तयार करून घेतात, त्याला पैसे देतात आणि त्याच्यातून त्याचं उदरनिर्वाह चालतो, कुटुंब चालतं, मुलाबाळांचं शिक्षण वगैरे चालतं. याच्यातून क्षमता कौशल्यांचा विकास होत असतो. सुरक्षितता, कौतुक, प्रशंसा, आधार इत्यादींसाठी आपण सर्वजण एकमेकांवर अवलंबून असतो. बघा ना, सुरक्षितता आपल्याला सिक्युरिटी, सुरक्षितता महत्त्वाची असते. कौतुक महत्त्वाचं असतं. प्रशंसा म्हणजे गौरव महत्त्वाचा असतो. कोणीतरी आपलं कौतुक केलं पाहिजे, आपल्याला छान म्हटलं पाहिजे, आपण एवढं बक्षीस मिळवलं, आपल्याला एवढा पुरस्कार मिळाला, आपण एवढं छान चित्र काढलं, आपण एवढं छान काम केलं, याबद्दल आपल्याला कौतुक पाहिजे. हे समाजच आपल्याला देतो. आणि आधार महत्त्वाचा असतो. एखादा खूपच गरीब असेल तर त्याला समाजातील इतर लोक आधार देतात. परवा मी बघितलं, आपले एक पालक आहेत, सौ मंगल सोनवणे मॅडम म्हणून, त्यांचा मुलगा आहे. त्यांनी काय केलं माहिती का, की त्याच्या आजीचं वर्ष श्राद्ध होतं. मग आधार हा शब्द आहे ना, मला फार या ठिकाणी आवडतो. हे उदाहरण सांगताना त्यांनी काय केलं, की ते म्हटले की आपल्याला एक 10-20 हजार रुपये खर्च येईल, सगळ्या लोकांना, नातेवाईकांना बोलवायचं, जेव खाऊ घालायचं आणि नातेवाईक तर काय सगळीकडेच जातात, जेवता खातात आणि येतात जातात, तर आपण नातेवाईकांना बोलवायचंच नाही. त्यांनी 10,000 रुपयांच्या, तुम्हाला सांगतो काय काय विकत घेतलं. छत्र्या विकत घेतल्या, नंतर ब्लँकेट विकत घेतले, त्याच्यानंतर रेनकोट विकत घेतले आणि चपला विकत घेतल्या वेगवेगळ्या मापांच्या, आकाराच्या. 10,000 रुपयाचं साहित्य विकत घेतलं. आणि ह्या पावसाळ्यामध्ये आत्ता त्यांनी काय केलं, मग जे मंदिरांच्या बाहेर, मशिदींच्या बाहेर, वेगवेगळ्या प्रार्थना स्थळांच्या बाहेर जे भिकारी बांधव बसतात, याचक, वंचित लोक, मग लहान मुलं असतील, महिला असतील, जेंट्स असतील किंवा कुष्ठरोगी असतील, यांना या सगळ्या वस्तू त्यांनी वाटल्या. आणि कोणाच्या निमित्ताने, त्याचा आजीला बिचारीला जाऊन 1 वर्ष झालं होतं, तिच्या स्मरणार्थ श्रद्धांजली म्हणून त्यांनी ह्या निराधार अपंग लोकांच्या मदतीसाठी, त्यांना आधार देण्यासाठी त्यांनी या वस्तू वाटल्या. मला त्यांचं फार कौतुक वाटलं. मला सुद्धा त्यांनी वस्तू वाटायला बोलवलं, मी सुद्धा त्यांना मदत केली, अजून माझ्याकडचे काही वस्तू देऊन. त्यामुळे असं आपल्याला सुचलं पाहिजे. समाजातील वंचित घटकांसाठी आपण पुढं आलं पाहिजे, त्यांना आपण आधार दिला पाहिजे. म्हणून आपले समाज जीवन परस्परावलंबी असते. एकाचं दुसऱ्यावर, दुसऱ्याचं तिसऱ्यावर, तिसऱ्याचं चौथ्यावर. व्यवसाय असो, नातेसंबंध असतो, मैत्री असो, व्यवहार असो, प्रोफेशन असो, या सगळ्या गोष्टी अवलंबून असतात. एवढं सगळं मी का सांगतोय, कारण आपल्याला समाजाची नितांत गरज आहे आणि समाजाला देखील आपली गरज आहे, हे महत्त्वाचं आहे. करून पहामध्ये काय दिलं त्यांनी, सकाळी उठल्यापासून आपल्याला कोणकोणत्या वस्तूंची आवश्यकता असते याची एक सूची तयार करा, म्हणजे यादी तयार करा, लिस्ट करा. त्यातील किमान 5 वस्तू तयार करण्यात आणि तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात कोणाकोणाचा सहभाग असतो ते शोधा. सकाळी उठल्यापासून साखर तयार करण्यासाठी 5 जणांचं असतं. मग त्याचे शेतकरी आला, बियाणेवाला आला, कीटकनाशकेवाला आला, वीज बिल देणारा आला, शेतकऱ्याची लाईट असते. किंवा शेतकरी समजा बिचारा कर्ज काढत असेल तर बँकवाले माणूस आला. साखर विकायची असेल तर कारखाना आला. साखर तयार करायची असेल तर कारखान्यातला ऊस तोडणी मजूर आला. वाहक आला, म्हणजे ड्रायव्हर आला, गोण्या वाहून येणारा. साखर दुकानात विकणारा किराणा दुकानदार आला, किंवा मॉलचे लोक आले, किंवा आपल्या घरी पोहोचून देणारा एखादा माणूस आला. अशा सगळ्या गोष्टी, प्रत्येक नुसतं साखरचाच विषय घेतला मी. मग दूध आहे, तुम्ही बिस्किट खात असेल बिस्किट आहे, पाव असेल तर पाव आहे, खारी असेल तर खारी आहे. सकाळच्या वस्तू, साधा पेपर आपण विकत घेतो, वाचायचे. सकाळ, लोकमत, सार्वमत, केसरी, गावकरी, लोकसत्ता, दैनिक नगर टाइम्स, नव मराठा, समाचार, लोकमंथन, नगरी दवंडी, यासारखे अनेक पेपर आहे, पुण्यनगरी. हे पेपर, एक पेपरचा साधा घेतला तर त्याच्यामध्ये किती लोक काम करतात, हे 5 रुपयाचं झाले. म्हणून या गोष्टी आपल्याला महत्त्वाच्या आहेत. 1.3 आहे आपला विकास. यामध्ये त्यांनी काय सांगितलं आहे, प्रत्येक माणसात निसर्गातच काही गुण आणि क्षमता असतात, त्या सुप्त अवस्थेत असतात. त्यांचा विकास समाजामुळे होतो. प्रत्येकात काही ना काही गुण असतात. आता कोणाकडे, माझ्याकडे कोणकोणते गुण आहेत, मला 50,000पेक्षा जास्त बक्षिसं मिळाले मला.
माझ्याकडे कोणकोणते गुण आहेत, बक्षीस कशात मिळाले मला, कथा कविता मेहंदी निबंध रांगोळी मॅरेथॉन स्विमिंग भरतनाट्यम तबला पेटी व्हॉल्यूम बासरी वादविवाद वक्तृत्व हस्ताक्षर तलवारबाजी दांडपट्टा काठी यामध्ये मला गल्लीपासून दिल्लीपर्यंत आणि दिल्लीपासून अमेरिकेची गल्लीपर्यंत 20 खोल्या भरून 50,000पेक्षा जास्त बक्षीस मिळाले. माझ्यासारखंच अनेक लोक आहेत. कोणाला क्रिकेटमध्ये चांगले गुण आहेत, कोणाला कविता छान करतो, कोणी बासरी चांगला वाजवतो, कोणी चित्र चांगलं काढतो, कोणी डान्स चांगलं करतो, कोणी रांगोळी चांगलं काढतो, कोणी मेहंदी चांगलं करतं, कोणी भाषण चांगलं करतं. प्रत्येकामध्ये काही ना काही सुप्त गुण असतं. सुप्त म्हणजे काय, आपसूक मनामध्ये असणारे, आपसूक आपल्याला ऑलरेडी येत असणारे. लहान लहान छोटे छोट्या 2-2, 3-3 वर्षांच्या मुलांची व्हिडिओ येतात. म्युझिक लागलं की ते ॲटोमॅटिक ते डान्स करायला लागतात. त्यांना ते आपसूक म्हणजे पिंडातच त्यांच्या असतं, अंगातच असतं. आपण काय म्हणतो, एक शब्द आहे त्याला, रक्तातच आहे आमच्या असं. आणि प्रत्येकात असणारे जे गुण आहेत त्यांचा विकास कोणामुळे होतो, समाजामुळे होतो. मला एवढे बक्षीस का मिळाले, मला एवढे बक्षीस समाजामुळेच मिळाले. मी बासरी वाजवतोय, नुसतीच बासरी वाजवतोय, मला जर कोणी बोलवलंच नाही आमच्या कार्यक्रमात येऊन बासरी वाजवा, आमच्या कार्यक्रमात, आमचा म्हणजे कोणाचा, समाजाचा कार्यक्रम, असं जर कोणी म्हटलंच नाही. मी पिक्चरसाठी बासरी वाजवली, मी सिरियलसाठी बासरी, मालिकांसाठी बासरी वाजवली, TV सिरियलसाठी बासरी वाजवली, हे लोक कोण आहेत, हेच लोक समाज आहेत. म्हणून माझ्या बासरी वादनातल्या कलेचा काय झालं, विकास झाला. असं तुमचं असेल, तुम्ही चित्र काढता, एखाद्याने चित्रकला स्पर्धा घेतली, एखादा कोण असतो, समाजाचाच घटक असतो. म्हणून तुमच्या कलागुणांना मोठ्या प्रमाणात या समाजामुळे काय होतो, विकास होतो. परस्परांशी बोलण्यासाठी आपण भाषेचा आधार घेतो. परस्परांशी बोलण्यासाठी बघा, भाषा जर नसते, आता मी तुमच्याशी मराठीतून बोलतोय, मराठी इंग्रजी अशा जवळजवळ 16,000 भाषा आपल्या भारतात आहेत. जगामध्ये जवळजवळ 50,000पेक्षा जास्त भाषा, विविध जातीच्या, धर्माच्या, विविध प्रदेशाच्या, भौगोलिक ऐतिहासिक संदर्भानुसार. जुन्या काळी भाषा नव्हत्या म्हणून आपण बघितलं सेतू अभ्यासक्रमामध्ये लिपी होती वेगवेगळी, उभ्या रेषा, आडव्या रेषा, तिरव्या रेषा, गोल अशा वेगवेगळ्या चिन्हांचा वापर करून त्या ठिकाणी बोललं जायचं. मग हळूहळू लिपी विकसित झाली, अक्षर विकसित झालं, शब्द विकसित झाले आणि त्याच्यानंतर विकसित झाले वाक्य. आणि मग ह्या शब्दांचा वापर करून आपण आपल्या मनातल्या भावभावना, सुखदुःख, राग, आश्चर्य, द्वेष, मोठ्या प्रमाणात हिंसा किंवा काय जे असेल ते आश्चर्य, नवरत जे आपले हे आपण या गोष्टीतून व्यक्त करत असतो. म्हणून परस्परांशी बोलण्यासाठी आपण भाषेचा आधार घेतो, पण ती आपल्याला जन्मता अवगत नसते. तुमचा जन्म झाला त्या दिवशी तुम्ही बोलायला लागता का दवाखान्यामध्ये, मम्मीला म्हणता मम्मी काय करते, मग तुझं नाव काय मम्मी, असं विचारता का तुम्ही ज्या दिवशी तुमचा जन्म झाला. आपल्याला बोलता येतं का तेव्हा, अजिबात नाही. हळूहळू ते जे बाळ असतं त्याच्याही त्याला जवळ घेते. मग आईचा चेहरा सतत समोर असतो, त्याच्यामुळे त्याला आई जवळची आणि ओळखीची वाटते. ही व्यक्ती ही आपल्या जवळ आहे, ती आपली काळजी घेते, सुरक्षा घेते. तिथून पुढं तो त्या व्यक्तीजवळच सुरक्षित राहतो लहान बाळ. मग तुम्ही लहानपणी किंवा मी, तुम्ही, तुमचे आई पप्पा कशी भाषा शिकले, जेव्हा ते छोटे होते पाळण्यात, त्यांना जे जे माणूस घेतं, त्याच्या आईने घेतलं, त्या बाळाला वडिलांनी घेतलं, आजीने घेतलं, आजोबांनी घेतलं, त्याचे जवळ जेव्हा घेतात, त्याला जवळ घेताना ते बाळ काय करतं, त्यांच्या तोंडाकडे पाहतं. बघा शब्द कसे शिकतं, महत्त्वाची गोष्ट तुम्हाला मी सांगणार आहे. तुम्ही कसे शिकले बोलायला आणि मी कसा शिकलो. अक्षरं, आता मी जेव्हा म्हणतो ना ब ब ब ब म्हणताना माझे ओठाला ओठ लागतात. मग जे शब्द ओठाला ओठ लागून तयार होतात त्यांना म्हणतात ओष्ठ्य शब्द, नाही का. काही शब्द या जिभेने, जीभ ही ना दाताला लागून तयार होतात, त्यांना म्हणतात जिव्हा. काय म्हणतात त्यांना, जिव्हा. जिभेचा वापर करून निर्माण झालेले शब्द. काही शब्द दाताला दात लागून, जीभ दाताला लागून काही शब्द तयार होतात, त्यांना म्हणतात दंतव्य शब्द. काही शब्द टाळूला जीभ लागून होते, ह्या आतल्या टाळूला, आतले आणि खालचे टाळू त्याला लागून शब्द तयार होतात, त्यांना म्हणतात तालव्य शब्द. ताल म्हणजे टाळ, टाळू असे शब्द ते बाळ बघतं. ते बघतं ओठ, दात, जीभ आणि टाळू यांची हालचाल पाहत ते लहानपणी निरीक्षण करत असतं आणि मग ते बोलायला लागतं. त्याला कळतं ब ब ब कसा म्हटला जातो. समोरची व्यक्ती आपल्याशी सारखी बोलते, मग ब कशी उच्चारते, अ कशी उच्चारते, क कशी उच्चारते, असं करत करत ते बाराखडी शिकतं. त्याला बाराखडी माहीत नसते, पण त्याच्या मेंदूमध्ये ही प्रोसेस फास्ट चालू असते. म्हणून हे लहान मुलं अशा पद्धतीने शब्द शिकतात, अक्षरं शिकतात. ओठाला, या वरच्या ओठाला खालचा ओठ लावून कोणता शब्द तयार होतो, दाताला जीभ लावून कोणते शब्द तयार होतात, जीभ खालच्या वरच्या टाळूला लावून कोणते शब्द तयार होतात, हे त्याच्या डोक्यात मेंदूमध्ये हळूहळू हळूहळू पाऊंड फिट बसतं. आणि मग तिथून पुढं ते बोलायला लागतं. मग आई म्हणतं, बाबा म्हणतं, हे ते स्वतः नाही म्हणत, त्याचे घरचे त्याला म्हणायला शिकवतात. मन आई आई, मन बाबा बाबा. सोपे सोपे शब्द ते लहान मूल पटापटा बोलायला शिकतं. ते बघत असतं, शिकत असतं.
अशा पद्धतीने आपल्या भाषेचा विकास होत असतो. 10 मिनिटात आपल्याजवळ स्वतंत्र विचार करण्याची क्षमता असते. उदाहरणार्थ निबंधाचा विषय वर्गातल्या सर्व विद्यार्थ्यांना सारखाच दिलेला असला तरीही कोणते निबंध सारखे का नसतात, कारण त्यातील विचार वेगळा असतो. आपल्या भावनिक क्षमता आणि विचारशक्ती समाजामुळे वाढीस लागतात. विचार मांडण्याची आणि भावना व्यक्त करण्याची संधी आपल्याला समाजामुळे मिळत असते. मग आता समजा तुम्हाला माझी आई हा निबंध जर वर्गात सगळ्यांना दिलं, वर्गात समजा 50 मुले आहेत, तर 50 मुलांच्या 50 आया किंवा त्यांची नावं किंवा त्यांचे स्वभाव किंवा त्यांची आवडीनिवडी प्रत्येक आईची वेगवेगळी असते. म्हणजे 50 मुलांचे निबंध वेगवेगळे येतील, कारण प्रत्येकाचे विचार वेगळे आहेत, प्रत्येकाचं व्यक्तिमत्व वेगळं आहे, प्रत्येकाची विचार करण्याची क्षमता वेगळी आहे. हेच या ठिकाणी या पॅरेग्राफमध्ये सांगितलेलं आहे. आणि मग आपल्या भावनिक क्षमता आणि विचारशक्ती या गोष्टींमुळे सतत आपली जी विचारशक्ती आहे ही समाजामुळे वाढीस लागत असते, हेच या ठिकाणी सांगायचं आहे. पुढचा आपला घटक आहे 1.4 समाज म्हणजे काय. विविध उद्दिष्टासाठी, ध्येयासाठी, हेतूसाठी एकत्र आलेल्या माणसांच्या समूहाला समाज असं म्हणतात, असं आपण अनेक वेळा म्हणतो. मग समाजामध्ये कोण असतं? समाजामध्ये सर्व स्त्री पुरुष, प्रौढ माणसे म्हणजे वृद्ध माणसे, वृद्ध, लहान मुले मुली यांचा समावेश होतो. आपली कुटुंबे समाजाचा घटक असतात. समाजात विविध गट, संस्था, संघटना असतात. लोकांमधील परस्पर संबंध, परस्पर व्यवहार, त्यांच्यातील देवाणघेवाण यांचाही समावेश समाजामध्ये होत असतो. माणसांच्या झुंडी किंवा गर्दी म्हणजे समाज नाही, तर समान उद्दिष्टे साधण्यासाठी जेव्हा लोक एकत्र येतात तेव्हा त्यांचा समाज बनतो. ह्या पॅरेग्राफमध्ये असं सांगितलेलं आहे की समाजाची निर्मिती कशी होते, समाज कसा तयार होतो, समाजामध्ये कोणकोणते लोक मोडतात, समाजात विविध गट, संस्था, संघटना असतात, विविध जातींच्या, धर्मांच्या, विविध सामाजिक संस्था, आर्थिक, कौटुंबिक, राजकीय, शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक अशा विविध प्रकारच्या संस्था, संघटना एकत्र ह्या समाजामध्ये नांदत असतात. मग त्यांच्यामध्ये परस्पर व्यवहार होत असतात, वेगवेगळ्या पद्धतीचे कार्यक्रम होत असतात, सुखदुःखामध्ये हे सगळे लोक एकत्र येत असतात. अशा पद्धतीने संस्था बनतात. मग या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की माणसाच्या झुंडी किंवा गर्दी म्हणजे समाज नाही, तर काही समान उद्दिष्टे साधण्यासाठी जेव्हा लोक एकत्र येतात तेव्हा त्यांचा समाज बनतो. तुम्हाला व्याख्या येईल किंवा तुम्हाला प्रश्न येईल की समाज कसा बनतो, तर माणसांच्या झुंडी किंवा गर्दी म्हणजे समाज नाही, तर काही विशिष्ट समान उद्दिष्टे साधण्यासाठी जेव्हा लोक एकत्र येतात तेव्हा त्यांचा समाज बनतो, असं या ओळीमध्ये नमूद केलेलं आहे. ते आपण बारकाईने बघावं. पान क्रमांक 61 वरील धड्याच्या पुढच्या पाठाकडे आपण वळूया. अन्न, वस्त्र, निवारा, सुरक्षितता यासारख्या गरजा भागवण्यासाठी समाजाला एकत्र कायमस्वरूपी व्यवस्था निर्माण करावी लागते. अशा व्यवस्थेशिवाय समाजाचे दैनंदिन व्यवहार होऊ शकत नाहीत. आता मानवाच्या मूलभूत गरजा आहेत अन्न, वस्त्र, निवारा आणि सुरक्षितता. आपल्याला सुरक्षितता हवी ऊन, वारा, पावसापासून. आपल्याला सुरक्षितता हवी समाजातील नकारात्मक घटकांपासून, गुन्हेगारीपासून, अत्याचारापासून, चोरीपासून, लबाडीपासून, फसवणुकीपासून अशा अनेक गोष्टींसाठी आपल्याला समाजाची गरज लागत असते. आणि म्हणून इथं हे म्हटलेलं वाक्य महत्त्वाचं आहे की अन्न, वस्त्र, निवारा, सुरक्षितता यासारख्या गरजा भागवण्यासाठी समाजाला कायमस्वरूपी व्यवस्था निर्माण करावी लागते. अशा व्यवस्थेशिवाय समाजाचे दैनंदिन व्यवहार होऊ शकत नाहीत. समाजाचे अस्तित्व टिकून राहण्यासाठी व्यवस्था आवश्यक आहे. उदाहरणार्थ अन्नाची गरज पुरवण्यासाठी शेती करणे आवश्यक आहे. शेतीची संबंधित सर्व कार्य पार पाडण्यासाठी विविध संस्था निर्माण कराव्या लागतात. शेतीचे अवजारे तयार करण्यासाठी कारखाने, शेतकऱ्यांना कर्ज देण्यासाठी बँका, उत्पादित मालासाठी बाजारपेठ अशी मोठी व्यवस्था निर्माण करावी लागते. अशा अनेक व्यवस्थांमधून समाज स्थिर होतो. एक उदाहरण या ठिकाणी शेतीचं घेतलेलं आहे का, की अन्न, वस्त्र, निवाऱ्यातील अन्न जे आपल्याला हवं आहे त्यासाठी शेती करणं आवश्यक आहे, कारण शेतीतून आपल्याला अन्न उपलब्ध होतं. आणि मग शेती जर करायची ठरली तर शेतीशी संबंधित सगळ्या प्रकारची कार्य पार पाडण्यासाठी आपल्याला विविध संस्था आणि संघटना निर्माण कराव्या लागतात. मग त्यामध्ये काही प्रोडक्शन गोष्टी आल्या, काही निर्मितीच्या गोष्टी आल्या, शेतीमधली पाणी आहे, खतं आहेत, कीटकनाशकं आहेत, बी बियाणं आहे, मार्केट यार्ड, बाजारपेठा, तयार झालेला माल विकण्यासाठी आवश्यक असलेल्या बाजारपेठा, मार्केट कमिट्या, ह्या सगळ्या गोष्टी उभ्या कराव्या लागतात समाजाला. आणि म्हणून अन्न, वस्त्र, निवारा आणि सुरक्षितता यामध्ये अन्नाचा विषय जर आपण घेतला तर त्यामध्ये शेतीसाठी काय काय करावं लागतं याचं एक उदाहरण या ठिकाणी आपण पाहत आहोत. अशा अनेक व्यवस्थांमधून आपला समाज स्थिर होत असतो. पुढील पाठात आपण भारतीय समाजातील विविधतेची ओळख करून घेणार आहोत. तत्पूर्वी माहीत आहे का तुम्हाला या ऑरेंज रंगाच्या चौकटीत काय सांगितलेलं आहे?
जन्मतः सर्व माणसे समान आहेत. माणूस म्हणून सर्वांचा दर्जा सारखाच आहे. भारताच्या संविधानानुसार सर्वजण कायद्यापुढे समान आहेत. संविधानाने आपल्याला संधीच्या समानतेची हमी दिली आहे. शिक्षण, क्षमता व कौशल्य यांचा उपयोग करून आपण आपली प्रगती साधू शकतो. मग समाज अभ्यासातील नागरिक शास्त्राच्या पहिल्या धड्यामध्ये आपले समाज जीवन जे आहे, हे समाज जीवन आपलं आधारित आहे आपल्या भारताच्या संविधानावर. आपण आपल्या प्रार्थना, राष्ट्रगीत, प्रतिज्ञा आणि संविधान का म्हणतो? हे संविधान आपल्याला आपल्या भारतामध्ये जगण्यासाठी विशिष्ट माणसाने घालून घेतलेली अशी काही कर्तव्य, शिस्त, नियमावली आहे की जेणेकरून प्रत्येकाच्या जातीच्या, धर्माचा, त्याचबरोबर आचारांचा, विचारांचा, विविध गोष्टींचा, धार्मिक परंपरांचा आदर ठेवला जावा आणि समाज निकोप पद्धतीने पुढे जावा म्हणून संविधानाची निर्मिती केलेली आहे. जन्मतः सर्व माणसे समान आहेत. माणूस म्हणून सगळ्यांचा दर्जा सारखाच आहे. भारताच्या संविधानानुसार सर्वजण कायद्यापुढे समान आहेत. मग एखाद्या वंचित घटकातील किंवा गरीब माणसाने गुन्हा करू द्या, त्याला जो कायदा किंवा न्याय लागू आहे तोच एखादा अभिनेता असेल, एखादा मोठा उद्योगपती असेल, त्याला देखील तोच कायदा लागू होतो. ही आपल्या देशातील अनेक उदाहरणं आपण पाहिलेली आहेत आणि हेच वाक्य या ठिकाणी लागू पडतं की भारताच्या संविधानानुसार सर्वजण कायद्यापुढे समान आहेत. संविधानाने आपल्याला संधीच्या समानतेची हमी दिलेली आहे. प्रत्येकाला विविध प्रकारची सकारात्मक कार्य करून या देशामध्ये जगण्याचा, विचार मांडण्याचा, स्वतःचं व्यक्तिमत्व डेव्हलप आणि विकसित करण्याचा अधिकार आहे, हेच या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि म्हणून प्रत्येकाने शिक्षण प्राप्त करावं. शिक्षणातून त्याला विविध प्रकारच्या क्षमता प्राप्त होतील, योग्य प्रकारची स्किल्स म्हणजे कौशल्य प्राप्त होतील आणि यांचा उपयोग करून त्याला आपली प्रगती साधता येईल, हे या चौकटीमध्ये सांगण्यात आलेलं आहे. पुढे वळूया आपण या धड्यातील स्वाध्यायाकडे. एकूण 4 प्रश्न आहेत आणि जवळजवळ 3 उपक्रम यामध्ये समाविष्ट आहेत. पहिला प्रश्न, रिकाम्या जागा भरा. समाजातील दैनंदिन व्यवहार सुरळीत चालण्यासाठी माणसाला टिंबटिंबाची गरज वाटली. याचं उत्तर आपण धडा वाचून आता ऐकले तर आहेच, व्यवस्थित वाचून पुन्हा वहीमध्ये ह्या प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत. दुसरा आकडा, माणसातील कला गुणांचा विकास होतो. विकास टिंबटिंबमुळे होतो. याचं उत्तर आपल्याला शोधून लिहायचं आहे. आपल्या काही भावनिक आणि टिंबटिंब गरजाही असतात. विविध प्रकारच्या गरजा आपल्या असतात. त्यांच्यावर आपण एक मुद्दा देखील पाहिलेला आहे. प्रश्न दुसरा, खालील प्रश्नाची उत्तरे एका वाक्यात लिहा. आपल्या मूलभूत गरजा कोणत्या? अन्न, वस्त्र, निवारा यासारख्या आपल्या मूलभूत गरजा आहेत. समाज ही देखील आपली महत्त्वाची गरज आहे. आपल्याला कोणाचा सहवास आवडतो? समाजामुळे कोणत्या संधी आपल्याला मिळतात? समाज जर नसेल तर आपल्याला संधीच मिळू शकत नाही. याचं स्पष्टीकरण आपण पाहिलेलं आहे. प्रश्न तिसरा, तुम्हाला काय वाटते ते 2 ते 3 वाक्यात लिहा. समाज कसा तयार होतो? मग आपण आताच बघितलं की विविध स्त्री, पुरुष, प्रौढ, वृद्ध, लहान, मुले, मुली यांच्या समावेशाने समाज तयार होत असतो. किंवा माणसांची झुंडी किंवा गर्दी म्हणजे समाज नाही, तर विशिष्ट समान उद्दिष्टे साधण्यासाठी जेव्हा लोक एकत्र येतात तेव्हा समाज तयार होतो असं आपण पाहिलं. दुसरा प्रश्न, समाजात कायमस्वरूपी व्यवस्था का निर्माण करावी लागते? कारण माणसाला जगण्यासाठी विविध प्रकारच्या नियमावली असतात आणि अन्न, वस्त्र, निवारा, सुरक्षितता यासह जगण्याच्या विविध घटकांवर काम करण्यासाठी आणि विविध संस्था, संघटना आणि माणूस आणि समाज यांच्यामध्ये योग्य सुरळीतता यावी म्हणून आपल्याला व्यवस्था कायमस्वरूपी निर्माण करावी लागते. पुढे तिसरा प्रश्न आहे, माणसाचे समाज जीवन अधिक संघटित व स्थिर कशामुळे होते? की प्रत्येकाला एकमेकाची विविध प्रकारची गरज पडते, हे याचं उत्तर आहे. समाज व्यवस्था चौथा आकडा आहे. समाज व्यवस्था अस्तित्वात नसती तर कोणत्या अडचणी आल्या असत्या? समाज व्यवस्था जर नसतीच तर आपण नियमाने, शिस्तीने किंवा अधिकार, कर्तव्य, हक्क यांची जाणीव आपल्याला झालीच नसती आणि सगळीकडे एक अंधाधुंदी माजली असती आणि अत्याचार, अनाचार यांची मोठ्या प्रमाणात वाढ झाली असते आणि म्हणून समाज व्यवस्था गरजेची आहे, हेच या ठिकाणी सांगायचं आहे. प्रश्न चौथा, पुढील प्रसंगी काय कराल ते लिहा. तुमच्या मित्राची, मैत्रिणीची शालेय वस्तू घरी विसरली आहे व तुम्ही काय कराल? काय करा? तुम्ही त्याला देणार नाही किंवा दुसऱ्याच घेऊन त्याला देणार किंवा तुमच्याकडे 2 वस्तू असतील तर त्याच्यातली एक वस्तू वापरायला देणार. तुम्ही नेमकं काय करणार हे आपण या ठिकाणी उत्तर सांगायचं आहे. रस्त्यात एखादी अंध अपंग व्यक्ती तुम्हाला भेटली तर त्यांना समजा तुम्हाला रस्ता क्रॉस करून द्यायचा आहे त्यांना, तर तुम्ही त्याला रस्ता क्रॉस करून द्या. त्यांना माहिती सांगा, त्यांची विचारपूस करा, चौकशी करा. तुम्हाला कुठं जायचं आहे नेमकं? तुम्हाला मी सोडू का? तुमच्याबरोबर कोणी नाही का? तुम्ही इथून कसे जाणार आहात? असे प्रश्न विचारून त्यांना मदत करण्याचा प्रयत्न करा. उपक्रम या घटकामध्ये 3 उपक्रम आहेत. त्यातील पहिला आहे शेतीची अवजारे तयार करण्याला एखाद्या कारागिराची भेट घ्या. या कामात त्याला कोणकोणाची मदत होती याची सूची तयार करा. शेतीची अवजारे साधारणतः लोखंडाची आणि लाकडाची अशी विविध प्रकारची अवजारे तयार होतात. मग त्याला जर नांगर तयार करायचं असेल तर नांगर तयार करणारा कारागीर आपल्याला पाहावं लागेल. मग त्याचं फॅब्रिकेशनचं, वेल्डिंगचं दुकान असेल तर त्याला त्याच्यामध्ये कोणाकोणाची मदत होते. मग वेल्डर आहे, हेल्पर आहे किंवा वायरमन आहे त्याच्या दुकानाला लाईट पुरवणारा, किंवा लोखंडाचा पुरवठादार असेल त्याला गज आणायचे आहे, विविध अँगल आणायचे आहे. अशा विविध प्रकारची त्या कारागिराला लोकांची मदत होत असते. दुसरा प्रश्न आहे त्यामधील जवळच्या बँकेला भेट देऊन ती बँक कोणकोणत्या कामासाठी कर्ज देते याची माहिती घ्या.
ह्या सार्वजनिक जीवनातील काही महत्त्वाच्या घटक संस्था आहेत त्यांची माहिती आपल्याला पाहिजे. उदाहरणार्थ पोस्ट ऑफिस, बँक, विमा इन्शुरन्स पॉलिसी किंवा त्याचबरोबर एस टी स्टँड, बस स्थानक, रेल्वे स्टेशन अशी विविध प्रकारची कार्यालय सार्वजनिक जीवनामध्ये आपण पाहत असतो. तर यामध्ये बँकेला भेट देऊन ती बँक कोणकोणत्या कामासाठी कर्ज देते. मग आता दागिन्यांवर कर्ज देते, पर्सनल लोन देते, वाहन घेण्यासाठी कर्ज देते किंवा आपण म्हणूया घर घेण्यासाठी कर्ज आपल्याला मिळतं. बँका ह्या विविध कारागिरांना उद्योग उभारणीसाठी कर्ज देतात. शेतकऱ्यांसाठी कर्जाचा वेगळा प्रकार असतो, प्रौढ माणसांसाठी कर्जाचा वेगळा प्रकार असतो, महिलांसाठी कर्जाचा प्रकार वेगळा असतो. किंबहुना शासनाच्या विविध प्रकारच्या योजना, विविध प्रकारच्या पेन्शन, विविध प्रकारच्या ज्या रकमा असतात त्या विविध सध्या आपण बघतोय जनधन योजनेच्या खात्यामध्ये पैसे जमा होत आहेत. अशी अनेक गोष्टींवर बँका ह्या काम करत असतात आणि जनतेला आर्थिक सेवा सुविधा पुरवण्याचं काम करत असतात. तुम्ही जर बँकेत गेल्यानंतर तुम्हाला बऱ्याच बँकांमध्ये त्या ठिकाणी एक बोर्ड लावलेला असतो आणि त्याच्यामध्ये कोणकोणत्या प्रकारच्या योजना या बँकेमधून दिल्या जातात याची माहिती असते. तिसरा प्रश्न आहे मानवाच्या मूलभूत गरजा व नवीन गरजा यांची यादी तयार करा. मूलभूत गरजा आपल्याला माहीत आहे की अन्न वस्त्र निवारा याशिवाय आपण जगू शकत नाही. आणि इथं एक महत्त्वाचा शब्द आहे नवीन गरजा. मग नवीन गरजा कोणकोणत्या आहेत माणसाच्या? नवीन काळानुरूप. मग त्याला मोबाईल हवा, मोबाईलला नेट हवं, नंतर टॉवर आले नेटसाठी. म्हणजे एक जर गरज पकडली मोबाईल हवा तर मोबाईलसाठी अजून काय काय पाहिजे याची आपल्याला भली मोठी यादी तयार करता येईल. भरपूर प्रकारच्या गरजा आपल्याकडे आहेत. आपल्याला वाटतं की एखादं घर आहे, त्या घरातील स्त्री आणि पुरुष म्हणजे आपण त्यांना म्हणूया की दाम्पत्यांना त्या आईवडिलांना वाटत असते की त्यांची मुले मोठी व्हावीत, शिकावीत आणि मग त्यानुसार त्यांच्या गरजा वाढत चालतात. घरामधील जशी मुले मोठे होतात शैक्षणिक गरजा, मानसिक गरजा, त्याचबरोबर आर्थिक गरजा, विविध प्रकारच्या त्यांना उद्योगधंद्याविषयीच्या गरजा, विविध प्रकारच्या वैद्यकीय गरजा, अशा गरजांचे विविध हे प्रकार आहेत आणि त्यानुसार माणूस त्यामध्ये काम करत असतो. असा हा पाठ आपण पाहिला आहे. आपले समाज जीवन आणि त्याच्या प्रश्नोत्तरांवरही चर्चा केलेली आहेत. याची प्रश्नोत्तरी व्यवस्थित वहीमध्ये लिहायची आहेत आणि या धड्याच्या माध्यमातून तुम्हाला अजून काही वेगळी माहिती